विशाळगडावर अतिक्रमण हटवल्यानंतर ज्या केसेस काढल्या गेल्या किंवा जी कारवाई करण्यात आली जाणून बुजून हिंदू युवकांवर करण्यात आल्याचा आरोप पुण्यातील हिंदू संघटनांनी लावलेला आहे आणि त्यांच्याच समर्थनात आणि विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्या विरोधात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदू संघटनांनी आंदोलन जे आहे ते पुकारलेलं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जे आहेत ते हिंदू संघटना जे आहेत ते या कलेक्टर ऑफिस समोर जमलेले आहेत आणि जी कारवाई करण्यात येत आहे ती जाणून बुजून करण्यात येत आहे असा आरोप करत ही कारवाई यावी जी कारवाई लोकांवरती केली जाते। आपल्यासोबत विजय आहेत सर, काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे तुमची? पहिली गोष्ट, शिवभक्तांवरील सर्व केसेस मागे घेतल्या गेल्या पाहिजेत। शिवभक्त हे देशभक्त आहेत आणि विशाळगड जो आहे या विशाळगडावरचं पावित्र्य राखण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं। हा त्यांचा गुन्हा नाही, हा त्यांचा सद्गुण आहे। त्यामुळे शिवभक्तांवरील केसेस मागे घेतल्या पाहिजेत। विशाळगडावरील अतिक्रमण काढून घेतलं पाहिजे। एवढंच नाही तर महाराष्ट्रातील ज्या ज्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण असेल त्या सर्व गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढून घेतलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, किल्ल्यावर असलेल्या मुसलमान महिलांनी सुद्धा तलवारीने वार केलेले आहेत शिवभक्तांवर, पण त्यांच्यावर कोणत्याही केसेस झालेल्या नाहीयेत। त्या मुसलमान महिलांनी पोलिसांवर सुद्धा वार केलेले आहेत, पण त्यांच्यावर कोणत्याही केसेस झालेल्या नाहीत। तर सरकारने याची सखोल चौकशी करून मुसलमानांनी दंगल पेटवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ह्याच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी। एवढंच नाही, सगळ्यात महत्त्वाचं की अतिक्रमण होतं, पण अतिक्रमण असून ज्या प्रशासनाने अनेक वर्ष ते अतिक्रमण काढलं नाही, म्हणजे लँड जिहादला त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्या प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे। त्या सरकारी नोकरांना नोकरीतनं काढून टाकलं पाहिजे। काय मागणी करतात सरकारकडे? विशाळगडावरचं जे हिरवं अतिक्रमण माजलेलं आहे ते संपूर्ण नष्ट झालं पाहिजे आणि ज्या विशाळगडावर महाराजांचं पवित्र पाऊल, महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला आमचा विशाळगड, त्या विशाळगडावर आज जे हिरवं अतिक्रमण माजलेलं आहे तिथे राहणारे जे लोक होते, जे बेकायदेशीर लोक होते, त्या लोकांनी तिथं मटण आणि दारूच्या मेजवानं तिथं लोकांना विकण्याचं काम ते करतात। खरं तर जे गुन्हे दाखल करण्यात आले की जी कारवाई आंदोलकांवर करण्यात आलेली आहे ते गुन्हे मागे घेऊन ती कारवाई थांबवावी, जाणून बुजून कारवाई असल्याचा आरोप या सकल हिंदू संघटनांनी जो आहे तो पुण्यात केलेला आहे आणि ही कारवाई मागे घेण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि हे आंदोलन असंच सुरू राहील असं देखील या हिंदू संघटनांकडून सांगण्यात आलंय। कॅमेरापर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।